घटस्फोटामध्ये जर एखाद्या पार्टनरला घटस्फोट हवा आहे पण दुसऱ्याला नकोय, अशा केसेसमध्ये काय होतं? मग त्या केसमध्ये तुम्हाला ती मॅटर चालवून घ्यायला लागते. म्हणजे एका दोघांना जर का हवं असेल तर तो म्युच्युअल कन्सेंटमध्ये होतो. आपण संमतीने डिवोर्स घेणं असं म्हणतो. पण जर का तुम्हाला संमतीने घ्यायचं नसेल तर त्या सिच्युएशनमध्ये मग आपल्याला मॅटर चालवून घ्यायला लागतं. ट्रायलमध्ये आपल्याला त्या गोष्टी दोघांनाही, हजबंड आणि वाईफला दोघांना प्रूव्ह करावे लागतात, की जर का त्यांनी काही ॲलिगेशन्स केले असतील एकमेकांवरती तर काहीतरी सबळ पुरावा दाखल करून मग एक आपल्या खूप मोठ्या ट्रायल केल्यानंतर मग ते त्यांना प्रूव्ह करावे लागते. आणि मग घटस्फोट होईल का नाही ते कोर्ट त्यांच्या पुराव्यांवरती ठरवलं जाईल. आता महिलेने घटस्फोट मागितला पण पुरुषाला तो घटस्फोट नकोय आणि महिलेला पोटगीशिवाय घटस्फोट हवाय. पोटगीशिवाय घटस्फोट आजकाल पण भरपूर महिला आहेत जी ज्यांना पोटगीशिवाय घटस्फोट हवा असतो. आपण जर का मी असं म्हणत असेल की फायनान्शियल इंडिपेंडन्स हवा आहे तर अशाही मुली ह्या समाजात भरपूर आहेत. आज आम्ही कोर्टात बघतो की त्यांना त्यांच्या नवऱ्याकडनं 1 रुपयाही पोटगी नको असते, त्यांना फक्त घटस्फोट हवा असतो. पण कायदा असं काही म्हणत नाही की प्रत्येक बाईनी पोटगी मागायलाच पाहिजे, असा कुठलाच कायदा नाही. ज्यांना गरज आहे, ज्यांना असं वाटतंय की मला स्वतःचं पोषण करायला किंवा माझे घरगुती जे आहेत त्याच्यासाठी मला पैसे नाही आहेत, त्याच सिच्युएशनमध्ये आपण हजबंडकडनं मागू शकतो आणि तेव्हा लॉ तुम्हाला सपोर्ट करतो. पण असं गरजेचं नाही की प्रत्येक बाईनी पोटगी मागायलाच पाहिजे. ज्यांना पोटगी नको आहे ते पोटगीशिवाय पण घटस्फोट मागू शकतात.